मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की इलेक्ट्रिशियन ट्रेड थेरीचा अभ्यास करत असताना कोणते कोणते पुस्तक घ्यायचे अकॉर्डिंग टू गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन नुसार. तर बघा मित्रांनो, आता विषय असा असतो, काही काही मुलांचे ऑनलाईन बॅच झाले असेल, ऑफलाईन बॅच झाले असेल, तुमचा सिलेबस 100% झाला असेल. विषय काय मित्रांनो, 100% देखील तुमचा सिलेबस कंप्लीट झाला असेल, तर आता तुमचा दुसरा टप्पा असतो, तर तो म्हणजे मॉक टेस्ट. आता तुम्ही तुमचा सिलेबस झालेला आहे, सर्व काही झालेलं आहे, तर तुम्ही काय करायला पाहिजे, मेन मोटिव्ह म्हणजे मॉक टेस्ट. मॉक टेस्ट पण कोणाच्या हेतूने, जे काही तुम्ही एक्झाम देत असाल तर त्याच्या पॉईंट ऑफ थ्रूने. आता काही काही मुलांचा जास्त विषय असतो की दादा आमचे मॉक टेस्ट मध्ये कमी मार्क येत आहे, काय करायचं. तर बघा मित्रांनो, तुमच्या मॉक टेस्ट मध्ये कमी मार्क येत असेल, तुम्हाला थेरी पूर्ण वाचायची गरज आहे का? काहीच गरज नाही, कारण की झालेलं आहे थेरी, तुम्ही कशाला वाचताय ती परत. तर त्या कंडिशनला तुमची मेन मोटिव्ह असायला पाहिजे, तर तो म्हणजे रिव्हिजन. तर मॅक्सिमम तुम्ही रिव्हिजन करायची त्या टॉपिक विषयी. ते जे काही तुमचे क्वेश्चन रॉंग होत असाल, तर त्या क्वेश्चनला तुम्ही मॅक्सिमम रिव्हिजन करायला पाहिजे. तर त्याच पॉईंट ऑफ थ्रूने मग तुम्हाला काही ना काही साधन पाहिजे. तर तुम्ही शॉर्ट नोट्स काढले असेल तुमच्या हँड नोट्सने, तर ते पण चालतं. तर बघा मित्रांनो, त्याच पॉईंट ऑफ थ्रूने एक पुस्तक आहे, इलेक्ट्रिशियन थेरी रिव्हिजन बुक नावाने, महेंद्र पिल्ले सरांचे आहे. तर हे पुस्तक तुम्ही परचेस करू शकता मित्रांनो, खूप छान पुस्तक आहे. मेन म्हणजे काही पुस्तक नाही, तुम्हाला डिटेल थेरी याच्यामध्ये नाहीये. याच्यामध्ये फक्त एक शॉर्ट बुक आहे, म्हणजे शॉर्ट रिव्हिजन याच्यामध्ये. जेव्हा तुमची एक्झाम येत असेल, ज्या एक्झामला तुम्ही फोकस करत असाल, त्या एक्झामला किंवा 1 महिना किंवा 2 महिने बाकी असेल, तर त्या कंडिशनला तुम्ही फक्त पुस्तकला हात लावायचा आहे. हात लावायचे म्हणजे काय, तुमचा सिलेबस पूर्ण झाला असेल तर तुम्हाला पुस्तक समजेल, अन्यथा समजणार नाही. तुम्ही याला बघू ओपन पण करू नका किंवा घेऊ पण नका हे पुस्तक. जेव्हा तुमचा सिलेबस पूर्ण झालेला आहे, 1 ते 30 टॉपिक पूर्ण झालेलं आहे, मॉक टेस्ट तुम्ही लावताय, स्कोअर कमी येत आहे, फक्त तुम्ही रिव्हिजन करायचे बाकी असेल, तर त्या कंडिशनला पुस्तक घ्या. बघा, पुस्तक मध्ये तुम्हाला ना 1 ते 41 टॉपिक आहे त्याच्यामध्ये. आणि टॉपिक मध्ये बघा तुम्हाला फिक्स डाटाबेस क्वेश्चन असतात. बघा, आता आपल्या इलेक्ट्रिकल फील्ड मध्ये डाटाबेस क्वेश्चन खूप येत असतात. आपण बघा थिअरी वाचत असतो, पण प्रत्येक क्वेश्चन थिअरी बेस नसतो. डायरेक्ट आधी क्वेश्चन म्हणजे बघा, 50 पैकी तुम्हाला 50 क्वेश्चन पैकी 2 ते 3 क्वेश्चन डायरेक्ट फिक्स डाटाबेस क्वेश्चन असतात. ते क्वेश्चन थिअरीचा त्याच्यामध्ये काहीच संबंध नसतो, डायरेक्ट डाटा असतो. तर ते कंडिशन तर त्याच कंडिशनला मॅच होण्यासाठी एक पुस्तक आहे. तर या पुस्तकामध्ये काही डाटाबेस क्वेश्चन असतील त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले पूर्ण सिम्बॉल वगैरे सहित. ठीक आहे, तर हे पुस्तक तुम्ही एक वेळेस घेऊन टाका. बघा, मी हे पुस्तक आजच्या 2 वर्षापूर्वी घेतलं होतं, म्हणजे 2023ला जशी पण आपली भरती आली होती, नंतर मला पूर्ण सिलेबस कम्प्लीट होऊन गेला होता. तर त्या कंडिशनला मी पुस्तक घेतलं होतं. माझी जेव्हा एक्झाम बाकी होती तेव्हा मी काहीच करायचो नाही, फक्त हे पुस्तक घ्यायचो, नुसतं वाचत राहायचो. मित्रांनो, माझे हे पुस्तक आजपासून कमीत कमी ना 20 ते 30 वेळा वाचले गेलेलं आहे, पूर्ण रंगवलं गेलं हे पुस्तक. आणि आता पण हे पुस्तक माझ्या जवळच आहे आणि मला फ्युचरमध्ये खूप इम्पॉर्टंट असणारे पुस्तक आहे. तर मित्रांनो, हे पुस्तक तुम्ही एक वेळेस घेऊन टाका. काही नाही, फक्त 100 का 200, 100 का 150 पुस्तक येते. पण विषय असा आहे मित्रांनो, हे जे पुस्तक आहे काय आपलं मराठी भाषेमध्ये नाही, हे पुस्तक प्युअरली हिंदी आणि इंग्लिश या 2 लँग्वेज मध्ये. आता काही मुलं मला असं म्हणते की दादा तू नको सांगू बाबा हिंदीमध्ये, आम्हाला फक्त मराठीमध्ये सांग. तर बघा मित्रांनो, इलेक्ट्रिशियनचा अभ्यास तुम्ही मराठीमध्ये करत असाल, तुम्हाला स्टडी मटेरियल भारीत भारी पाहिजे असेल, बेस्ट मधलं बेस्ट स्टडी मटेरियल पाहिजे असेल, तर मग तुम्ही विसरून जा, काही होणार नाही. तुम्हाला मराठीमध्ये स्टडी मटेरियल नाहीच मिळणार डायरेक्ट स्टँडर्ड लेवलचं. बघा, तुम्हाला एक तर स्विच व्हावं लागेल, एक तर हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये. बघा मित्रांनो, माझ्या तरी वैयक्तिक मत असे तुम्ही स्विच होऊन जा, कारण की तुम्ही जर कधी फक्त हा विचार करत असाल की मराठीमधनं अभ्यास करणं इलेक्ट्रिशियन ट्रेड थेरीचा, तर मग तो तुम्हाला खूप प्रॉब्लेम येणार. बघा, जेव्हा तुम्ही सेंट्रलची एक्झाम दिसाल, तिथं तुम्हाला काही मराठी भाषा बघायला मिळणार आहे का? नाही बघायला मिळणार आहे. तिथं तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश, कधी कधी फक्त इंग्लिश पण नसते, फक्त हिंदी लँग्वेज असते. तर त्यावेळेस तुम्ही काय करशाल, काही होणार नाही. तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन अटेंडच करणार आणि तुम्हाला बाप कोणते क्वेश्चन आलेले आहेत, कोणत्या टॉपिक मध्ये क्वेश्चन आले, त्यांचे क्वेश्चन जे असतील ते एकदम सिम्पल सिम्पल असतात, पण ते क्वेश्चन आपण टॅकलच करणार आहे, कारण का मराठी लँग्वेज. तर हा प्रॉब्लेम खूप जणांचा असतो मित्रांनो. पण सोडून द्या तुम्ही तो ना की मराठीमधनं क्वेश्चन येतील, मराठीमधनं स्टडी नोट्स असतील तर ते आम्हाला पाठवत जा. नाही भेटणार, तुम्ही पण मार्केटमध्ये कुठं पण जा, स्टँडर्ड लेवलचे जे की तुम्हाला पुस्तक वगैरे बघायला मिळत असतील, तर ते हिंदी आणि इंग्लिश या 2 लँग्वेज मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आणि करून घ्या मित्रांनो, काही टाइम जाणार आहे. तुम्हाला जो काही अभ्यास असेल, जर तुम्हाला हिंदी लँग्वेज मध्ये तुम्ही स्विच झाले, तर तुम्हाला एवढं स्टडी मटेरियल युट्यूब वरती फ्री मध्ये बघायला मिळेल. तुम्हाला ऑनलाईन बॅच ऑफलाईन बॅच करायची सुद्धा गरज राहणार नाही. हे तुम्हाला खोटं वाटेल, पण मी स्वतः वैयक्तिक सांगतोय मित्रांनो, माझे जे काही नोट्स वगैरे होते, मी मराठीला हात पण लावला नव्हता. पूर्ण स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंत माझे जे काही नोट्स वगैरे आतापर्यंत बी ते पूर्ण हिंदी लँग्वेज मध्ये, हिंदी आणि इंग्लिश. एखाद्या वेळेला नाही समजलं हिंदीमध्ये, तर मोस्ट ऑफ थ्रू तर इंग्लिशच असतं. तर तो पॉईंट पण तुम्ही व्यवस्थित लक्षात असू द्या मित्रांनो, आणि स्विच होऊन जा हिंदी लँग्वेज मध्ये, हा माझं वैयक्तिक मत आहे.